नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी प सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी प सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत शांती स्वरूप भटनागर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1894 रोजी भेरा, पंजाब प्रांतात झाला. ते एक भारतीय कोलाइड केमिस्ट, शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रशासक होते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR चे पहिले महासंचालक होते. भारतातील संशोधन प्रयोगशाळेचे जनक म्हणून ते प्रतिष्ठित आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग UGCचे ते पहिले अध्यक्ष देखील होते. शांती स्वरूप भटनागर यांचे प्राथमिक शिक्षण दयानंद अँग्लो वैदिक हायस्कूल सिकंदराबाद या ठिकाणी झाले. 1911 मध्ये ते दयाल सिंग कॉलेज लाहोर या ठिकाणी दाखल झाले. यानंतर त्यांनी 1912 मध्ये पंजाब विद्यापीठ इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण त्यांनी केल्यानंतर ते प्रथम वर्गात फॉर्मन ख्रिश्चन कॉलेजमध्ये दाखल झाले. 1913 मध्ये त्यांनी BSc आणि MSc केल्यानंतर 1916 मध्ये त्यांनी रसायनशास्त्रात MSc केले. शांती स्वरूप भटनागर यांना दयाल सिंह कॉलेज ट्रस्टने परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती. 1821 मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये त्यांनी विज्ञान विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळवली. त्यानंतर ते भारतात परतले आणि बनारस हिंदू विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि तिथे ते 3 वर्ष राहिले. त्यानंतर ते पंजाब विद्यापीठाच्या भौतिक रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि विद्यापीठ केमिकल प्रयोगशाळेचे संचालक म्हणून लाहोरला गेले. त्यांच्या संशोधनातील रसांमध्ये इमल्शन्स आणि कोलाइड्स होते आणि औद्योगिक रसायनशास्त्र यामध्ये त्यांचे मोठे योगदान लाभले. 1828 मध्ये त्यांनी KN माथुर यांनी एकत्रितपणे भटनागर माथुर मॅग्नेटिक इंटरफेरन्स बॅलन्स विकसित केला, जो चुंबकीय गुणधर्म मोजण्यासाठी त्या काळातील सर्वात संवेदनशील उपकरणांपैकी एक होता. शांती स्वरूप भटनागर यांची पहिली औद्योगिक समस्या म्हणजे गोवंशासाठी बॅगसी म्हणजेच उसाची साले खाद्य केकमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया विकसित करणे. त्यांनी दिल्ली क्लोथ अँड जनरल मिल्स, कानपूरची JK मिल्स, लैलापूरची गणेश फ्लोअर मिल्स, बॉम्बेची टाटा ऑइल्स मिल्स आणि लंडनची स्टील ब्रदर्स अँड कंपनी यांच्या औद्योगिक समस्यांचे निराकरण केले. क्रूड तेलाच्या ड्रिलिंगच्या प्रक्रियेतील सुधारणा म्हणजे त्यांचे मुख्य नाविन्य होय. रावळपिंडी येथील ऑइल कंपनीने एका विलक्षण समस्येचा सामना केला होता, ज्यामध्ये ड्रिलिंग ऑपरेशनसाठी वापरली जाणारी चिखल खारट पाण्याशी संपर्क साधताना कडक झाली आणि त्याद्वारे ड्रिल छिद्रे अडकली. शांती स्वरूप भटनागर यांना हे समजल्यानंतर त्यांनी कोलायडल केमिस्ट्रीमुळे ही समस्या सोडविली जाऊ शकते म्हणून मग त्यांनी एक डिंक जोडला, ज्यामध्ये चिखल निलंबनाची चिकटपणा कमी होण्याची आणि त्याचवेळी इलेक्ट्रोलाइट्सच्या अस्थिर कृतीच्या विरुद्ध स्थिरता वाढण्याची उल्लेखनीय मालमत्ता होती. यामुळे या समस्येचे निराकरण झाले आणि म्हणूनच मेसर्स स्टील्स ब्रदर्सनी शांती स्वरूप भटनागर यांना 15 लाख रुपये पेट्रोलियम संबंधित विषयावर संशोधन करण्यासाठी दिले. भारतातील पहिली औद्योगिक संशोधन संस्था औद्योगिक बुद्धिमत्ता आणि संशोधन ब्युरो म्हणून तयार केली गेली, जी भारतीय स्टोअर विभागाअंतर्गत 35 डिपार्टमेंटमध्ये अंमलात आणण्यात आली. त्यांच्या मर्यादित बजेटसह दरवर्षी जवळपास 1 लाख ब्युरो आर्कोट रामास्वामी मुदलियार यांच्या मन वळविण्याच्या दबावाखाली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ
याची स्थापना म्हणजेच BSIRची स्थापना 1 एप्रिल 1940 रोजी 2 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली. तत्कालीन अग्रगण्य शास्त्रज्ञ म्हणून शांतीस्वरूप भटनागर यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि मुदलियार यांना त्यावेळी अध्यक्ष करण्यात आलं. BSIRचे वार्षिक अर्थसंकल्प 5 लाख रुपये होते. वाणिज्य विभागाअंतर्गत ठेवलेले 5 लाख रुपये शांतीस्वरूप भटनागर यांनी 1941च्या सुरुवातीला औद्योगिक संशोधनात आणखी गुंतवणुकीसाठी औद्योगिक संशोधन उपयोग समिती म्हणजेच IRUC स्थापन करण्यासाठी ही रक्कम वापरण्यात आली. BSIR आणि IRUC या CSIRच्या प्रशासकीय मंडळाची सल्लागार संस्था बनली. 1943 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, फ्युएल रिसर्च स्टेशन आणि ग्लास सिरॅमिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट या 5 राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्याची शांती स्वरूप भटनागरांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंडळाने मान्यता दिली आणि भारतातील वैज्ञानिक प्रयोगशाळांची सुरुवात झाली. भटनागर यांचे मॅग्नोकेमिस्ट्री आणि इमल्शनच्या भौतिक रसायनशास्त्राच्या क्षेत्रातले संशोधन व्यापकपणे ओळखले जाते. त्यांनी अप्लाइड केमिस्ट्रीमध्येही लक्षणीय काम केले आहे. राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ म्हणजेच NRDC स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे संशोधन आणि विकासातील दरी कमी झाली. शांतीस्वरूप भटनागर देशातील औद्योगिक संशोधन संघटनेच्या चळवळीची जबाबदारी स्वीकारत होते. त्यांनी रिफायनरीज सुरू करण्यासाठी तेल कंपन्यांशी बोलणी करण्यासाठी 1951 एक सदस्यीय कमिशनची स्थापना केली आणि त्यामुळेच देशाच्या वेगवेगळ्या भागात बऱ्याच तेल शुद्धीकरणाची स्थापना झाली. 1834 शांतीस्वरूप भटनागर यांना इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स FAACच्या पहिल्या फेलोपैकी एक म्हणून निवडण्यात आले. पुढच्या वर्षी त्यांना राष्ट्रीय विज्ञान संस्थान म्हणजेच FNI आत्ताची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी फाउंडेशनचे फेलो म्हणून नियुक्त करण्यात आले. स्वतंत्र भारतात ते इंडियन केमिकल सोसायटी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1954 त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ एक विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान स्वरूप भटनागर पुरस्कार प्रतिष्ठित भारतीय विज्ञान पुरस्कार म्हणून दिला जातो. शांतीस्वरूप भटनागर यांचा मृत्यू 1 जानेवारी 1955 रोजी दिल्ली या ठिकाणी झाला. तर मित्रांनो, ही होती शांतीस्वरूप भटनागर यांच्याविषयीची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.